तहसीलदारांविरोधात खाजगी नोकर भरती प्रकरणी पदमुक्त करा, जय हिंद सेनेची मागणी। मिरजच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे धुमाळ यांनी शासन आदेशांना धाब्यावर बसवून खाजगी व्यक्तींना शासकीय कार्यालयात अवैधरित्या नोकर भरती करून दिल्याचा गंभीर आरोप जय हिंद सेनेचे पक्षप्रमुख चंदन चव्हाण यांनी केलाय। त्यामुळे त्यांनी केलेल्या या कथित फसवणुकीच्या प्रकरणी त्यांना पदमुक्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मुख्यमंत्री निधीतून मिळणाऱ्या मानधनावर सुशिक्षित बेरोजगारांना नियुक्ती करण्याचा आदेश, या आदेशानुसार दिनांक 6 जानेवारी 2017 व दिनांक 30 मार्च 2025 रोजी भरती केली जाणे अपेक्षित होते। मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करत तहसीलदारांनी आपल्या कार्यालयात तसेच तलाठी, मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पदांसह विविध विभागामध्ये खाजगी व्यक्तींना बिनदिक्कत नियुक्त केले। या निर्णयामुळे पात्र व सुशिक्षित बेरोजगारांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। जय हिंद सेनेने शासनाला सखोल चौकशीची मागणी करत स्पष्टपणे म्हटले आहे की खाजगी नोकरांना तातडीने कामावरून हटवून शासनमान्य प्रक्रियेद्वारे पात्र उमेदवारांना मानधनावर घेण्यात यावे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देऊन अधिकृत ओळखपत्र देण्यात यावे, अन्यथा सेनेला कायदा हातात घेऊन अशा बेकायदेशीर नोकरांना स्वतः हटवावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला। या प्रकरणासोबतच तहसील कार्यालयात सुरू असलेल्या इतर अनियमिततेवरही जय हिंद सेनेने लक्ष केंद्रित केले असून बेकायदेशीर नोंदी, गौण खजिना, गौण खनिज घोटाळा यासारख्या विषयावर आंदोलनाची मालिका सुरू करण्यात आली आहे। या अंतर्गत 2 टप्पे पार पडले असून पुढील आंदोलनात संबंधित प्रकरणाचे पुरावे तहसील कार्यालयात सादर केले जाणार असल्याची माहितीही सेनेकडून देण्यात आली। मिरज तालुक्याच्या तहसीलदार सौ अपर्णा मोरे मॅडम यांनी सुशिक्षित बेरोजगारांच्यासाठी मानधनावरती जी नोकर भरती करायची होती त्याऐवजी त्यांनी खाजगी नोकर भरती करून 50-60 लोकांच्या नेमणुका आपल्या प्रशासनामध्ये केलेल्या आहेत। या बेकायदेशीर केलेल्या शासनाची मोठी फसवणूक त्यांनी या संदर्भामध्ये केलेल्या आहे आणि या सुशिक्षित बेरोजगारांच्या पोटावर लाच मारण्याचं पाप या माननीय तहसीलदारांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांना जबाबदार धरून माननीय प्रांत साहेबांनी त्यांना पदमुक्त करावं या मागणीसाठी आज आम्ही बोंबाबोंब आंदोलन केलं आणि लोकशाही मार्गानं आज आम्ही प्रांत साहेब यांच्याकडे निवेदन पोच केलेलं आहे। धन्यवाद। जय हिंदची भूमिका मिरजमध्ये ज्या गोरगरीब सर्वसामान्य लोकांच्या ज्या नोंदीचा विषय आहे त्या नोंदी ह्या फ्रीमध्ये घातल्या जात नाहीत, त्यांना शासन पगार देतं आणि तिथं पैसे घेऊन बेकायदेशीर सुद्धा नोंदी घातल्या गेलेल्या आहेत। हा सानप नावाचा जो सर्कल आहे त्यानं तर अक्षरशः कहर माजवला आहे आणि तहसीलदार तलाठी यांनी सुद्धा कहर माजवला आहे। त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत। ते पुरावे या दुसऱ्या आंदोलनाच्या मालिकेमध्ये या प्रशासनाच्या तोंडावरती ते फेकणार आहेत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।